नवले शेतकरी नेते आपल्यासोबत आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीनं ही सगळी टायमिंग राहिलेली आहे, मंत्री येणार होते, तेवढ्यात न्यायालयाचा आदेश आला, काय वाटतं तुम्हाला या सगळ्या टायमिंग? बघा, 4 वाजता मंत्री येणार होते, मात्र मंत्री आले नाहीत, कारण त्यांना माहित होतं की न्यायालयाचे आदेश येणार आहेत आणि न्यायालयाचे आदेश आले की मग आंदोलन संपेल। त्यामुळे त्यांच्या आता जे परत ते म्हणतायत की मंत्री येत आहेत, हे नाटक आहे। त्यांना जर खरोखर चर्चा करायची होती तर दिवसभर आम्ही रस्त्यावर बसलेलो होतो, त्यावेळी ते आले नाही। त्यांना हा एक पॅटर्न बनवायचा आहे। मराठा आंदोलनाच्या बद्दल सुद्धा न्यायालयाच्या आदेशाचा वापर करून एक प्रकारे दबाव आणला गेला आंदोलकांवर, हे आपण पाहिलेलं आहे। आणि आता मराठा आंदोलकानंतर आता शेतकरी आंदोलनावर सुद्धा तोच पॅटर्न राबवला जातोय। हे लोकशाही अधिकाराचं उल्लंघन आहे, लोकांना आंदोलनच करता येणार नाही। हा पॅटर्न जर बनला तर जो कोणी लढेल, न्यायालयाचा आदेश येईल आणि आंदोलन थांबवावं लागेल। न्यायालयाचा आम्हाला अवमान करायचा नाहीये, पण न्यायालयाने ज्या तत्परतेनं लोकांच्या रस्त्याच्या बाबतीमधला जो अडथळा होतोय त्याची दखल घेतली, तेवढ्याच तात्परतेनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, दररोज महिला विधवा होत आहेत, महिला शेतकरी पण आत्महत्या करतायत, त्याची दखल घ्यायला पाहिजे होती, ती दुर्दैवानं त्यांनी घेतलेली नाही। म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेवरती तुम्हाला आता संशय वाटतो का या सगळ्याच्या? मला सरकारच्या भूमिकेवर प्रचंड शंका आहे। सरकार प्रश्न सोडवायचे नाहीये, दिलेलं आश्वासन पाळायचं नाहीये, आंदोलन छिडपायचं आहे, दडपशाही करायची आहे आणि दडपशाहीसाठी ते सगळ्या सरकारी यंत्रणांचा वापर अत्यंत वाईटरित्या करते। म्हणजे नेत्यांवर ईडी, आंदोलकांवर कोर्ट आणि एक प्रकारे या सगळ्या याच्यामध्ये इलेक्शन कमिशनवर या चुकीच्या पद्धतीच्या मतदार याद्या, यातून लोकशाही संपवण्याचा उद्योग हे सरकारकडून सुरू आहे। हे त्यातून मला सांगा, आता या आंदोलनाच्या निमित्तानं कर्जमाफीचा प्रश्न मागे पडेल या पद्धतीनं? आता हे सगळं मागे पडणार नाही, जीव जान असेपर्यंत आम्ही तो लढवू। शेतकऱ्याची महाराष्ट्रातली पोरं हे सगळं पाहत आहे, मला खात्री आहे की त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होईल, ते लढा हातात घेतील आणि 2017 साली जसं शेतकऱ्यांनी संप केला आणि गावागावातील शेतकऱ्यांची पोरं ही आंदोलनात उतरली, त्या प्रकारे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांची पोरं आंदोलनात उतरतील आणि प्रचंड लढा या सगळ्या कर्जमाफीसाठी, हमीभावासाठी, सोयाबीनच्या केंद्रासाठी हा महाराष्ट्रात सुरू होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। आपण पाहतोय की हे आंदोलन इथं जरी दडपलं गेलं असलं तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो मागं पडणार नाही। कार्यकर्ते तयार होतील आणि हा कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा असाच कायम ठेवू, अशी भूमिका जी आहे ती शेतकरी नेत्यांना घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर।